आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। लष्कर कोर्ट सांस्कृतिक भवनामध्ये का शिफ्ट केलं व तिथं काय काय असुविधा आहेत यामुळे सर्व वकील असोसिएशन नाराज। लष्कर कोर्ट सांस्कृतिक भवनमध्ये शिफ्ट का केले व तिथं कोणत्या प्रकारची असुविधा आहे हे जाणून घेऊया वकील असोसिएशन कडून। पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृह नाही, वकिलांना बसण्यासाठी जागा नाही, अशा बऱ्याच व्यथा आज वकील असलम सय्यद व जाधव वकील सर्व वकिलांनी ठळक घडामोडीशी बोलताना सांगितले व त्या सुविधा लवकरात लवकर मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ठळक घडामोड आणि आपल्या इथं लष्कर कोर्टामधून लष्कर कोर्ट पासून इकडे संस्कृत भवनपाशी कोर्ट शिफ्ट झालेला आहे। त्या संदर्भामध्ये असलमभाई सय्यद यांना आपण विचारतोय की तिकडनं इकडे का आलं। सध्या आपण जर बघितलं तर कॅम्प येथे लष्कर कंटोन्मेंट कोर्ट न्यायालय हे जवळपास 99 वर्षापर्यंत तिथं काम करत होतं। अंग्रेजीच्या काळात सुद्धा ते कोर्ट तिथं स्थापन होतं। तिथंही काही केसेस अंग्रेजीच्या काळात त्यावेळेस चाललेल्या आहेत, परंतु त्यानंतर ती इमारत जी आहे जीर्ण झाल्यामुळं आम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टाकडनं आणि आमच्या लष्कर न्यायालयाकडनं आमच्या सगळ्या सिनियरांना आम्हाला विचारून ते कोर्ट इथं स्थलांतर केले। परंतु स्थलांतर झाल्यानंतर इथं सर्व वकील बंधूंची व बहिणींची फार मोठी गैरसोय चालू आहे। कारण लष्कर कोर्टमध्ये खूप मोठा प्रिमाइसेस होता, तिथं सर्वांना बसायला जागा, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा सगळं तिथं उपलब्ध होतं। परंतु आज इथं जेव्हा आम्ही आलोय जवळपास 6-7 दिवस झालं, तेव्हापासून सगळे सिनियर मंडळी, सगळे ज्युनियर मंडळी त्यांना बसण्यासाठी कुठेही इथं सुख सुविधा उपलब्ध नाही, स्वच्छतागृहाची उपलब्धता नाही, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नाहीये। तर माझी आपल्यामार्फत आमच्या लष्कर बार असोसिएशन तर्फे आणि पुणे बार जिल्हा न्यायालयाच्या बार असोसिएशन तर्फे मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेने त्वरित इथं जे प्रतिष्ठित वकील आहेत त्या वकिलांना व त्यांच्या ज्युनियरांना समोर पोर्चमध्ये बसण्याची व्यवस्था करावी व तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी व स्वच्छतागृह साफ करण्याची सुविधा करावी, ही मी आपल्या मार्फतीने त्यांना निवेदन देतो। जाधव साहेब, आता आपल्या प्रमुख मागण्या काय असतील यापुढे? या ठिकाणी नागरिकांना बसण्याची कुठली सुविधा नाही, स्वच्छतेचे उपकरण नाहीये, एक थेंब पाणी पिण्याची व्यवस्था नाहीये। या ठिकाणी न्यायालय स्थलांतर झालेलं आहे, पण ज्या नागरिकांच्या वकिलांच्या मूलभूत सुविधा आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध नाहीये, त्या महानगरपालिकेने आणि जिल्हा न्यायालयाने उपलब्ध करून द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। एक महिला म्हणून आपले काय मागणी असेल? जसं की सरांनी सांगितलं की स्वच्छतागृह आणि पाण्याची सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे, तर ते व्हायला पाहिजे अशी सांगितलं। ठीक आहे, आपण बघतोय आता एक ठळक घडामोडच्या माध्यमातून आपण या सर्वांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत। तर प्रचंड या ठिकाणी न्यायालयाच्या संदर्भात यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत। तर माननीय आपले आयुक्त साहेबांनी या महानगरपालिकेने याची गंभीर दखल घ्यावी व त्वरित यांच्या जे प्रश्न आहे तो मार्गी लावा, असं यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी विनंती करतो।